नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याचं जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाचा आज 65वा दिवस आहे। या दुसऱ्या टर्मच्या आंदोलनाला ज्या दिवशी 37 दिवस झाले तर त्या दिवशी मी येऊन गेलो आणि आजही परत याला व्हिजिट करायला आलो आहो। मला असं वाटत होतं की शासनात लवकरात लवकर याची दखल घेईन, पण आज पाहिल्यानंतर यांच्याकडे पाहत नाही, म्हणजे किती निर्लज्जपणाने शासन आपलं काम करीत आहे याच्यावरून स्पष्ट होतं। म्हणजे शासन कोणाची ऐकणार आहे? आपण म्हणतो शासन शेतकऱ्याची आहे, पण इथं शेतकऱ्याकडे पाहायला शासनाला वेळ नाही आहे, फक्त आपलाच पाहाव आपलाच बघाव। म्हणजे असं झालं आहे, पैशातून सत्ता सत्तातून पैसा ही जे समीकरण आहे, आता असं वाटतं की हे समीकरणच खरं आहे। म्हणजे बार बार म्हणतात की मी शेतकऱ्याच्या फेवरमध्ये आहे, शेतकऱ्याची सरकार आहे, सगळं शेतकऱ्याची आहे, तरी पाहायला तयार नाही। आता यांच्या आंदोलनाला व्यापारी सुद्धा आता मैदानात आलेला आहे। आता या व्यापारी महासंघ पूर्णपणे यांच्या पाठीशी आहे, पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। आणि जे आदेश देईन शेतकरी, जे आदेश देईन आम्हाला समृद्धी महामार्गामध्ये ज्यांचे कार्य चालू आहे, त्यांच्या सर्वाच्या पाठीमागे आम्ही व्यापारी खंबीरपणे उभे आहोत। आणि आता याच्यामध्ये व्यापारी सुद्धा मैदानात उतरलेले आहे। आता जे भूमिका आम्ही ठरवू त्या भूमिकाला शेतकऱ्या आमच्या मागे राहणार, आमच्या पाठीशी राहणार, आणि आम्ही त्याच्या पाठीशी राहू आणि ही टोकाची भूमिका लवकरात लवकर मार्गी लावू आणि शासनाला देखील लवकरात लवकर मार्गी लावा। नाही तो याचा रूप आता व्यापारी मैदानात आलेले आहे, शेतकरी मैदानात आलेले आहे। आता पूर्ण जालना, पूर्ण जिल्हा बंद करण्याच्या मार्गात आम्ही राहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। अध्यक्ष सतीश पंच।